नमो नमः सर्वेभ्यो। भगवद्गीतायाः विवरणे सर्वेषां स्वागतमस्ति। अस्माभिः अ, त्रयोदशस्य क्षम्यतां चतुर्दशस्य अध्यायस्य प्रारम्भः अस्माभिः कृतः अस्ति। अधुना पञ्चदशसूत्रपर्यन्तं वयम् आगतः। अस्तु, आपण 14व्या अध्याय जो आहे गुणत्रय विभागीय, तर 1 ते 15 शेअर करते स्लाइड्स पर्यंत आपण आलो होतो. आणि आता याच्या पुढे आपण 16व्या सूत्रापासून सुरुवात करूया. त्याच्या आधी आपण एक फास्ट रिकॅप घेऊया पहिल्या 15 सूत्रांचा. भगवद्गीतेचा 14वा अध्याय गुणत्रय विभाग योग. क्षेत्रज्ञ विभाग योग सांगून झाला. प्रकृती पुरुषाविषयी सांगून झालं. 27 सूत्र आहेत या अध्यायामध्ये. प्रकृती पुरुषाविषयी सांगितल्यानंतर प्रकृती पुरुषाच्या संयोगातूनच जीवाची उत्पत्ती होते हे त्यांनी सांगितलं. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतो की मी पुन्हा एकदा मी पुन्हा एकदा तुला जगात सर्वश्रेष्ठ नॉलेज आता सांगतो आहे. ज्ञान सर्वोत्तमं ज्ञानम अहम अधुना प्रवक्ष्यामि. जे जाणून ज्ञात्वा सर्वे मुनय सिद्धिम गताः. जे जाणून घेतल्यामुळे सर्व जे ऋषी सायंटिस्ट किंवा जे मुनी होते ते सर्व सिद्धी अवस्थेला प्राप्त झाले. इदम ज्ञानमुपाश्रित्य मम साधर्म्य आगताः. हे ज्ञान तुला प्राप्त झालं तर तू मला येऊन मिळशील किंवा माझ्यासारखाच होऊन जाशील. आणि सृष्टीच्या उत्पत्ती कालामध्ये सर्गे अपि नो उपजायन्ते. सृष्टी काळामध्ये तुझी उत्पत्ती किंवा तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आणि प्रलय होत असताना सुद्धा तुला कुठल्याही प्रकारचा प्रलये न व्यथंतीच. म्हणजे आता हे कसं आहे माहिती का, की सर्गे अपि न उपजायन्ते. म्हणजे एखाद्या गोष्टीची आपल्याला जर प्रॅक्टिस झाली किंवा त्याच्यातला मेघ आपल्याला समजली तर ती गोष्ट घडलेली आपल्याला घडताना आपल्याला त्रास नाही होत. जेव्हा आपण लहान असतो, एकदम समजा 2-3 वर्षाचं बाळ आहे, तर त्याला काय होतं, रात्र पडली की त्याला संध्याकाळ व्हायला लागली की त्याला घाबरायला होतं की आता रात्र होणार, काळोख पडणार. सकाळ झाली की त्याला फार आनंद वाटतो. असं होतं काही वेळेला किंवा काही माणसांच्या बाबतीमध्ये होतं. पण या गोष्टीची सारखी 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 सवय झाल्यानंतर दिवस रात्रीचं जे काही गूढ आहे ते समजल्यानंतर, त्याचं नॉलेज प्राप्त झाल्यानंतर आपल्याला आता वयाच्या 50व्या वर्षी, 60व्या वर्षी, 40व्या वर्षी आपल्याला असं वाटतं का की सूर्य ओला की आनंद होतो, सूर्य मावळला की? तसं नाही होत. म्हणून तो काय म्हणतो की सर्गे अपि न उपजायन्ते. म्हणजे सृष्टीच्या उत्पत्ती काळामध्ये तुझा जन्म होणारच आहे, पण तुला फारसा त्रास नाही होणार. आणि प्रलय काळामध्ये सुद्धा जेव्हा प्रलय काळ असेल त्यावेळेला सुद्धा तुला काही त्रास होणार नाही. म्हणजे तुझ्यासाठी हे उत्पत्ती, स्थिती, लय ह्या सगळ्या गोष्टी एकदम सहज होऊन जातील. एखादं नाटक जेव्हा सुरू होतं आणि जेव्हा संपतं, तेव्हा जे नवीन नाटकामध्ये भाग घेणारी जी माणसं असतात त्यांना एन्झायटी आणि डिप्रेशन सुरू होतं की अरे आता काय करायचं, आता काय करायचं, नाटक संपलं, अरे अरे असं. पण जी लोक भरपूर नाटकं किंवा भरपूर रंगमंचावर ज्यांचा वावर असतो किंवा अनेक त्यांचे प्ले करून झालेले असतात, त्यांना आणि या नाटकाची जी काही गणितं असतात ती ज्यांना समजलेली असतात, त्यांना सुरू झाल्यानंतर पण फारसा आनंद किंवा फारसा आणि संपल्यानंतर फारसं दुःख होत नाही. इट्स व्हेरी, त्यांच्यासाठी तो सारखा सारखा गेम होऊन जातो. त्याप्रमाणे सर्गे अपि न उपजायन्ते प्रलये न व्यथंतीच. म्हणजे तुझा पुन्हा जन्म किंवा पुन्हा या सृष्टी उत्पत्तीच्या काळामध्ये सगळ्यांना जन्म घ्यायला लागणारच आहे. ते मागच्या एका सूत्रामध्ये त्यांनी सांगितलं होतं, सर्व भूत सृष्टीच्या उत्पत्ती कालामध्ये त्यांचा जन्म होतो आणि प्रलय कालामध्ये त्यांचा संहार होतो. परंतु ते तुझ्यासाठी खूप सुखकर होऊन जाईल, सोयीस्कर होऊन जाईल. प्रोसेस ऑफ बर्थ. मम योनीर महत ब्रह्म. म्हणजे माझी ही जी महत योनी आहे, महत ब्रह्म आहे, हे माझी योनी आहे किंवा ही माझे स्थान आहे. आणि त्याच्यामध्ये तस्मिन गर्भम दधाम्यहम, त्यामध्ये मी गर्भ किंवा माझा एक अंश म्हणजे जीवात्मा, परमात्माचा अंश जीवात्मा हा मी त्याच्यामध्ये ठेवत असतो किंवा देत असतो. त्याच्यातूनच सगळ्या जीवांची उत्पत्ती होते. आणि या सगळ्या योनींमध्ये ज्या मूर्ती आहेत, म्हणजे ज्या आकार स्वरूपाला येतात जीव नंतर जन्माला, त्यांची महत्ब्रह्म ही माता आणि मी पिता आहे, असं तो म्हणतो. मागच्या वेळेला आपण हे डिस्कस केलं होतं फिमेल स्कॉर्पिओचं एक उदाहरण घेऊन. आणि मग असे त्या मूर्ती जन्माला आल्यानंतर किंवा ते शरीराचे आकार वगैरे जन्माला आल्यानंतर त्याचे 3 गुण असतात प्रकृतीचे, सत्व रजस तमस. आणि ते देहाला देहिनम अव्ययम देहिनम देहे निबध्नन्ति.
तो जो जीवात्मा आहे अव्यय स्वरूपी, माझा जो अंश आहे मी परमात्मा, माझा जो अंश आहे जीवात्मा, तो अव्यय स्वरूपाचा आहे. त्या देहीला किंवा त्या देहींला ते बांधून टाकतात. आता ते त्याच्यासाठी मग सत्वाची आपण डेफिनेशन्स बघितल्या की ते कसे असतात, निर्मलत्वात, प्रकाशकात वगैरे वगैरे. रजस गुणाची बघितली, रागात्मकम विद्धी वगैरे. तमसची बघितली, फार जात नाही आतमध्ये, म्हणजे डीपमध्ये याविषयी आपण हे मागच्या वेळेला बघितलेलं आहे. आणि हे म्हणजे हे प्रत्येकाला एक डॉमिनन्स असे नसतात, ते एकमेकांना ओव्हरलॅप पण करतात. आणि ओव्हरलॅप करतात कारण परमेश्वराला आपल्याकडून ज्या ज्या गोष्टी घडवून आणायच्या असतील तेव्हा त्या ज्या ज्या गुणांची आवश्यकता असते त्या त्या गुणांची त्यावेळेला वृद्धी होते. ओके. सो मध्वाचार्यांचं असं मत आहे की परमेश्वर आपल्याकडून ज्या गोष्टी करून घेणार असतो त्या गोष्टी, आणि हे रहस्य ज्याला समजलं तो नेहमीच शांत राहतो किंवा तो नेहमीच सुखी असतो. ओके. म्हणजे ह्याचं कसं आहे माहिती आहे का, डायरेक्टरला ज्या गोष्टी करायच्या असतात तो ऍक्टरकडून बरोबर करून घेतो. ओके. त्यासाठी त्याला संसाधनं पुरवली जातात, त्याप्रमाणे त्याचा मूड चेंज केला जातो. तसं आहे हे. हे सगळे ओव्हरलॅप पण करतात एकमेकांना. आणि ह्या म्हणजे आता सत्व डॉमिनन्स कसा समजायचा, तर जेव्हा सर्व द्वारांमध्ये प्रकाशाची किंवा ज्ञानाची प्रभा पसरली जाते तेव्हा सत्व डॉमिनन्समध्ये आहे हे समजावं. लोभ, प्रवृत्ती, अशमः, स्पृहा वगैरे अशा गोष्टी जेव्हा डॉमिनंट होतात मनामध्ये त्यावेळेला रजाची वृद्धी झाली आहे असं समजावं. अप्रकाश, अप्रवृत्ती, प्रमाद, मोह या गोष्टी जेव्हा जास्त डॉमिनन्समध्ये येतात त्यावेळेला तमाची वृद्धी झाली आहे असं समजावं. आणि ॲट द टाइम ऑफ डेथ जो गुण ऍक्टिव्ह असेल त्याप्रमाणे त्याची पुढची गती त्या आत्म्याची किंवा जीवात्म्याची ठरते. सत्वगुण प्रॉमिनंट असेल तर त्याला उत्तम ग्रहामध्ये, हायर डायमेन्शन्समध्ये त्याचा पुनर्जन्म होतो. जर रजसीय गुण जर डॉमिनंट असेल तर मनुष्य योनीमध्ये त्या त्या प्रकारच्या लोकांमध्ये त्यांचा जन्म होतो, म्हणजे आई वडिलांच्या पोटी जन्म होतो. आणि तमस गुण डॉमिनंट असेल तर मूढ योनिषू म्हणजे ॲनिमल्स, बाकीच्या ज्या मनुष्य योनी सोडून बाकीच्या ज्या योनी आहेत तिथे त्यांचा जन्म होतो. आणि इथपर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो. ओके. सो व्हॉट आर द रिझल्ट्स, आपण एवढं मोठं करते, व्हॉट आर द रिझल्ट्स ऑफ दिस थ्री गुणास. आता आपण काय बघितलं की मृत्यूच्या वेळेला जो गुण डॉमिनन्स असतो त्या पद्धतीने त्याची पुढची गती ठरते. त्यामुळे मृत्यूच्या वेळेला काही लगेच अडॉप्ट करणं शक्य नाहीये गुण, सत्वगुण किंवा रजस गुण. तर त्याची प्रॅक्टिस ज्या वेळेला आपल्याला हे ज्ञान होतं तेव्हापासूनच सुरू करायची आहे. आणि रजस पुढे पण येणार आहे, सात्विक कर्म, राजसिक कर्म वगैरे. ओके. सो सत्व डॉमिनेट करायचा आपण आपल्या आहार व्यवहारामध्ये प्रयत्न करायचा. आणि त्याचे रिझल्ट्स काय होतात. ओके. कर्मणः सुकृत स्याहुः, सात्विकम निर्मलम फलम, रजसस्तु फलम ज्ञानम, ज्ञानम तमसः फलम. संधी पाहू. कर्मणः सुकृतः, कर्मणः सुकृतस्य, आहुः सवर्ण दीर्घ संधी, सात्विकम निर्मलम फलम, रजः तु विसर्गस्य सकारादेश, फलम ज्ञानम, अज्ञानम तमसः फलम. सत्वगुणाची चा रिझल्ट किंवा त्याचे जे एंड प्रोडक्ट्स असतात ते नेहमी प्युअर असतात. म्हणजे हॅपीनेस, पीस, फ्रीडम, आपल्या कर्तव्यपूर्तीची भावना वगैरे अशा प्रकारची त्याची मनाची अवस्था त्याची असते जेव्हा आपल्याकडून सात्विक कार्य होतात त्यावेळेला. रजस गुणाची काय असतात तर इट लीड्स टू द पेन ओनली. म्हणजे कुठल्या ना कुठल्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स होतात, कुठल्या ना कुठल्या प्रकारचं दुःख होतं, डिप्रेशन येतं, लस्ट वाढते, पुन्हा हाव सुटते गोष्टींची, इगो वाढतो, अटॅचमेंट्स वाढतात. तमस गुणाचे म्हणजे तमस गुणा लीड्स टू द अज्ञान. माणसाचं डिल्युजन्स वाढतं, इल्युजन्स वाढतात, भीती वाढते, मोह वाढतो, तो अंधकारामध्येच मनुष्य जातो असं त्याला म्हणायचं आहे. आपण अन्वय पाहूया. हा. सुकृतस्य कर्मणः निर्मलम सात्विकम फलम आहुः. चांगल्या सुकृताची, सुकृतस्य म्हणजे साधू विहितस्य कर्मणः म्हणजे चांगल्या सात्विक माणसाच्या कर्मांची फळं काय असतात, सात्विकच असतात. रजसः फलम तु दुःखम, रजाची फळं ही दुःख स्वरूपाची असतात. आणि तमसः फलम अज्ञानम, तमसाची फळं ही अज्ञानकारी असतात. आता एक थोडंसं ते सांगू इच्छिते की वाय वी अडॉप्ट दिस थ्री गुणाज ऑर अ पर्टिक्युलर काइंड ऑफ त्रिगुणास. कारण सत्वगुण अडॉप्ट करणं कठीण आहे. हं? का का कठीण आहे? व्हॉट्स द मेन रिझन बिहाइंड दिस, हे फार महत्वाचे आहे. कारण इथे एक मध्ये गॅप घेऊन काही गोष्टी सांगू इच्छिते तेव्हा या गोष्टी समजतील. लोक म्हणतात सात्विक व्हा, सात्विक व्हा, सात्विक व्हा, सत्वगुण अडॉप्ट करा, सत्वगुण अडॉप्ट करा. कसं करणार?
कारण मूलतः मनुष्य तामसिक आणि राजसिक गुणांनीच प्राधान्य असतो. त्याला सत्वाकडे घेऊन जावं लागतं प्रयत्नपूर्वक. मूलतः तो तामसिक आणि राजसिक गुणामध्ये का लिप्त असतो? तर त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे हं? जसा ते म्हणजे फूड. ज्या पद्धतीने आपण अन्न सेवन करतो त्या पद्धतीने आपल्यामध्ये गुणांची वृद्धी होते. तुम्हाला माहिती असेल आयुर्वेदामध्ये 3 दोष सांगितलेले आहेत, म्हणजे गुण सांगितलेले आहेत. ते शरीराचे गुण आहेत किंवा शरीराचे दोष आहेत. त्यांना दोषासाठीच म्हणतात कारण ते दुसऱ्यांना दूषित करतात म्हणून दोष. ऍक्च्युली ते गुणच आहेत. वात, पित्त आणि कफ हे तुम्हाला माहिती आहे. हे झाले फिजिकल गुण. मनाचे गुण सांगितलेले आहेत सत्व, रजस, तमस. हे आयुर्वेदाने पण सांगितलेले आहे. पण हे मनाचे गुण कसे निर्माण होतात? मला सात्विक भाव माझ्यामध्ये का जागृत होत नाही? तर त्याची काही कारणं आहेत. तर त्याच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑलमोस्ट 60 to 70% त्याचं रिझन आहे ते म्हणजे फूड. ज्या प्रकारचा आहार घेतला जातो त्या प्रकारचे आचार विचार किंवा डोक्यामध्ये येतात. ओके. सो आणि सगळ्यात महत्वाचं कारण आहे ते म्हणजे नॉनव्हेज फूड. खरोखर मनुष्य प्राण्याला नॉनव्हेज खायची आवश्यकता आहे का? हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आय डोंट वॉन्ट टू ब्लेम एनीवन. परंतु काय म्हणू आपण त्याला, की ह्या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने शोधावं. वी आर नॉट अ कार्निवोरस ॲनिमल्स. ह्युमन बिंग्स आर नॉट अ कार्निवोरस ॲनिमल्स. त्याची बरीच उदाहरणं आहेत. का नाही आहेत ते वगैरे असं. वाघ सिंहासारखे सुळे नाही आहेत आपल्याला. किंवा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सो परंतु प्राण्याला मांसाहारी अन्न करायची खरंच आवश्यकता आहे का? Does our system is or the gastrointestinal system is designed to digest the non-veg food? ह्याच्यावर बरंच बोलता येऊ शकतं. सो ज्या वेळेला मनुष्य नॉनव्हेज जास्त खातात, आजही भारतासारख्या आध्यात्मिक प्रधान देशामध्ये सुद्धा व्हेजिटेरियन फूड खाणाऱ्यांची संख्या ही हार्डली 5 ते 10% आहे. हं? आणि इतर देशांची अवस्था तर तुम्ही समजू शकता. सो नॉनव्हेज फूड हे सगळ्यात मोठं कारण आहे. आपण सात्विक सत्वगुण अडॉप्ट करू शकत नाही याचं. आपण तामसिक आणि राजसिक गुणामध्येच अडकून राहतो. त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे नॉनव्हेज फूड. नॉनव्हेज म्हणजे तुम्ही कोणाला तरी मारताय आणि तुम्ही खाताय. यू आर किलिंग समवन, यू आर मर्डरिंग समवन. जेव्हा आम्ही एखाद्या माणसाला मारलं तर त्याचा रिझल्ट काय येणार आहे? मला पण कोणीतरी मारणार. सो मर्डर for eating non-veg food, we are promoting the murders or killing someone's, killing other jivas, and that leads to the sentence of death. Killing animals leads to getting killed by animals or other reasons. कारण there is a law of nature. म्हणजे निसर्गाचा नियम आहे. निसर्गासाठी मनुष्य प्राणी किंवा मनुष्य योनी, व्याघ्र योनी, सर्प योनी या वेगवेगळ्या नाही आहेत. निसर्गासाठी त्या समानच आहेत. आपण स्वतःला या पृथ्वीवरचा राजा समजतो की मनुष्य, ह्युमन्स आर द किंग ऑफ ऑल द अर्थ. पण तसं नाहीये. निसर्गासाठी ह्युमन्स आणि अदर ॲनिमल्स आर द सेम. ह्युमन्स डू नॉट नीड नॉनव्हेज टू डू द कर्मास. कुठल्याही प्रकारची कर्म करण्यासाठी या पृथ्वीवर जिवंत राहण्यासाठी नॉन व्हेजिटेरियन फूडची आवश्यकता नाही. इट्स अ सुप्रीम आणि त्याच्यातही सगळ्यात सुप्रीम ऑफेन्स आहे तो म्हणजे गोहत्या. किलिंग द काउस. दॅट हॅपन्स बिकॉज ऑफ द कम्प्लीट इग्नोरन्स. कम्प्लीट तामसिकतेमुळे या गोष्टी होतात. नॉन व्हेजिटेरियन फूड खाणे वगैरे आणि स्पेशली काऊ, बीफ. याचा रेफरन्स ऋग्वेदामध्ये आहेत. याचा इथे मी संदर्भ दिलेला आहे 9:464 की एव्हरी मॅन ड्रिंक द काऊ मिल्क अँड ऑर ही ऑर शी कन्झ्युम्स द डायटरी प्रॉडक्ट्स, सो ही इज नॉट सपोज टू किल द काऊ. आपण आपल्या आईला मारू शकत नाही, राईट? तसं कारण काऊ ही किंवा गोमाता ही जगाची माता आहे. त्याच्यानंतर विष्णू पुराणामध्ये सुद्धा सांगितलेले आहे काऊ अँड ब्राह्मिन्स हॅज टू बी प्रोटेक्टेड इन एनी सर्कमस्टान्सेस. म्हणजे ब्राह्मण आणि गाय हे कुठल्याही आपल्या शिवाजी महाराज गो ब्राह्मण प्रतिपालक शिवाजी महाराजांची जी हे आहे शिवमुद्रा आहे त्यावर सांगितलं जातं की काऊज अँड ब्राह्मिन्स हॅज टू बी प्रोटेक्टेड इन एनी सर्कमस्टान्सेस. दॅट लीड्स टू द प्रोग्रेस ऑफ द सोसायटी. जे आपण आता करत नाही त्यामुळे आपण तामसिक आणि राजसिकतेमध्येच अडकून आहोत आणि आपण सात्विकतेकडे जाऊ शकत नाही. कारण हा मुद्दा महत्वाचा आहे. का 7वा गुण आपल्याला अडॉप्ट करायला डिफिकल्ट पडतो?
का आपण राजसिकतेमध्ये आणि सात्विकतेमध्ये अडकून आहोत. तर त्याचं सगळ्यात मोठं कारण जर आपण दूर केलं तर आपण नक्कीच सत्वप्रधान व्यक्ती बनू शकतो. आता आणि कारण गंमत अशी आहे की इथे एक सगळ्यात जगातलं सगळ्यात मोठं सत्य काय आहे की देर इज अ लॅडर ऑफ इव्होल्युशन. एक एक शिडी आहे, ज्या शिडीवरून आपण वरवर वरवर चढायचं आहे. देर इज अ लॅडर ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती. उत्क्रांतीची एक शिडी आहे. आपल्याला खाली घसरायचं नाहीये त्या उत्क्रांतीच्या शिडीवर, आपल्याला वर जायचं आहे ऊर्ध्वगतीला. त्यामुळे स्टॅटस ऑफ दिस 3 गुण सांगितले आहेत. सत्वात संजायते ज्ञानम रजसः लोभ एव च प्रमाद मोहौ तमसो भवतो ज्ञानमेव च. सत्वात संजायते ज्ञानम रजसः लोभ. रजसः विसर्गस्य उत्वगुणसंधी. लोभ एव च प्रमाद मोहौ इतर इतर द्वंद्व समास आहे. तमसः विसर्गस्य उत्वगुणसंधी. भवतः अज्ञानम एव च. भवतः मध्ये विसर्गस्य उत्वगुणसंधी पूर्वरूप. आता हे जे काही सत्वात संजायते ज्ञानम, सत्वातून कशाची उत्पत्ती होते तर अरायजस नॉलेज, ज्ञान मिळतं. जेव्हा आपल्यामध्ये सत्वगुणाची वृद्धी होते तेव्हा आपल्याला, कारण निसर्गामध्ये ज्ञान आहेच. मी मागे एकदा काय म्हणतात एका मशीनची उपमा दिली होती की एक रेडिओ असतो किंवा एक ट्रान्झिस्टर असतो. व्हायब्रेशन्स किंवा जे साऊंड वेव्स आहेत ते आहेतच. त्या ट्रान्झिस्टरची किंवा त्या रेडिओची त्या मशीनची जेवढी कपॅसिटी असते तेवढे तो ग्रास करत राहतो. ज्ञान ह्याच्यामध्ये आहेच, परंतु आपण ते मिळवू शकत नाही. का तर आपल्यामुळे सत्वगुणाची वृद्धी आपण करता येत नाही. जेव्हा सत्वगुणाची वृद्धी होते तेव्हा आपल्याला गोष्टी तशाच दिसायला लागतात. आपल्याला निसर्गात असलेलं ज्ञान आपल्याला समजायला लागतं. ओके. रजसः लोभ एवच. रजस स्टॅटस काय आहे तर त्याच्यामधून इट अरायझेस अ ग्रीड. त्याच्यातून हाव उत्पन्न होते, त्याच्यातून इच्छा वासनाच उत्पन्न होत राहतात सारख्या सारख्या. द मोड ऑफ द तमस अरायझेस अ निग्लिशन्स अँड डिल्युजन. प्रमाद आणि मोह. तमसातून फक्त आलस्य, मोह, चुका, कंटिन्युअसली चुकीच्या गोष्टी करणे, अशाच गोष्टींची उत्पत्ती होणार आहे. म्हणून ऊर्ध्वं गच्छति सत्वस्था मध्ये तिष्ठन्ति ताजसाः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. म्हणून ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्थाः विसर्गस्य लोपः मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्य गुणवृत्तिस्थाः विसर्गस्य लोपः अधः गच्छन्ति विसर्गस्य उत्वगुणसंधी तामसाः. मग जी सत्वस्थाः म्हणजे ज्याच्यामध्ये सत्व डॉमिनेट आहे अशी माणसं कुठे जातात तर ऊर्ध्व गच्छन्ती. ते ऊर्ध्व ते लॅडर ऑफ इव्होल्युशन मध्ये वरवर वरवर जात राहतात. त्यांची वृद्धी होत जाते, त्यांची प्रगती होत जाते. दोज हु आर सिच्युएटेड इन द मोड ऑफ सत्वा रायझेस अपवर्ड ओनली. मध्ये तिष्ठन्ति राजसाः. दोज इन द मोड ऑफ रजसा दे आर सिच्युएटेड, दे स्टे इन द मिडल लेअर ऑफ द लॅडर ऑफ इव्होल्युशन. अँड जघन्य गुणवृत्तीस्थाः म्हणजे तमस गुणाच्या प्राधान्याने अतिशय चुकीचे अपराध किंवा जघन्य गुण ते जे अडॉप्ट करतात त्यांची वृत्ती असते. जघन्य म्हणजे ज्याला क्षमा करता येत नाही अशी. आपल्याकडे माहिती आहे, आपल्याकडे बऱ्याच वेळेला गँगरेप्स आणि बऱ्याच गोष्टी होतात. आता ज्या काही आजूबाजूला चालल्या आहेत त्या गोष्टी आपण बघतो आहोत की जे जघन्य अपराध करतात, क्षमा न करण्यासारखे अपराध असतात. अशी वृत्ती असलेल्या माणसं कुठे जातात अधः गच्छन्ति तामसः. ते दोज इन द मोड ऑफ तमस गो डाऊनवर्ड. म्हणजे त्यांची त्या लॅडर ऑफ इव्होल्युशन मधून खाली घसरण होत राहते. ते अधगतीला जात राहतात. आपण सत्वस्थाः ऊर्ध्वं गच्छन्ति, रजसाः मध्ये तिष्ठन्ति, जघन्य गुणे प्रवृत्तिस्थाः तमसाः अधः गच्छन्ति. म्हणजे जघन्य गुणवृत्तिस्थाः म्हणजे नीच गुण असलेले किंवा प्रवृत्ती असलेले जी माणसं असतात ती माणसं ही अधोगतीला प्राप्त होतात असं तो म्हणतो आहे. नाव दिस बियॉन्ड दिस त्रिगुणाज इज अ गुणातीत अवस्था. आता हे 3 गुण त्यांनी त्याचं वर्णन करून सांगितलं, पण या तिघांच्या पलीकडे पण एक अवस्था आहे ज्याला गुणातीत अवस्था म्हणतात. नान्यम गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टानुपश्यति गुणेभ्यः च परम वेत्ति मद्भावं सोऽधिगच्छति. संधी पाहूया. न अन्यम सवर्ण दीर्घ संधी. गुणेभ्यः कर्तारं यदा द्रष्टा अनुपश्यति मध्ये सवर्ण दीर्घ संधी. गुणेभ्यः च मध्ये विसर्गस्य सकारादेशः अनन्तरं ष्टुत्व संधी. परम वेत्ती मद्भावम समस्त पद आहे. सह अधिगच्छति विसर्गस्य उत्व गुणसंधी पूर्वरूप संधी.
when wise man see in all the work there is no agent of action other than these three gunas. जेव्हा एखादा मनुष्य विचार करतो आणि त्याला ह्या पृथ्वीवर या त्रिगुणांच्या पलीकडे कुठली ऍक्शनच दिसत नाही. ही नो मी टू बी ट्रान्सडेंटल टू दीज गुणास. त्याला या त्रिगुणांच्या पलीकडे असलेला मीच समजून येऊ शकतो. अँड ही अटेन्स माय डिवाइन नेचर. आणि ते कळल्यामुळे तो माझ्यापर्यंत प्राप्त होऊ शकतो. म्हणजे भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग कुठला आहे की या पृथ्वीवर अनेक लोकांकडनं, सर्व लोकांकडनं, इन्क्लुडिंग आपण पण, ज्या ज्या क्रिया होत आहेत त्या त्रिगुणांच्या मुळे होत आहेत हे आपल्याला आधी समजून आलं पाहिजे. आणि या त्रिगुणांच्या पलीकडे जो गुणातीत अवस्था आहे तो म्हणजे परमेश्वर आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. हे जेव्हा आपल्याला समजतं, समजतं म्हणजे फक्त मी बोलते आणि तुम्ही ऐकताय असं नव्हे, आपल्याला ते उमगून यायला पाहिजे, आपल्याला त्याची मूलतः जाणीव यायला पाहिजे. आता तुम्ही फक्त श्रवण करता आहात पण त्याचं ज्ञान होणं गरजेचं आहे. असं जेव्हा करतो त्यावेळेला तो त्या भगवंताच्या पदाला प्राप्त होतो. द्रष्टा यदा गुणेभ्य अन्य कर्तारम न अनुपश्यती. म्हणजे म्हणजे द्रष्टा म्हणजे बघणारा किंवा जो मनुष्य ज्ञानी आहे तो जेव्हा गुणेभ्य अन्य कर्तारम म्हणजे ह्या गुणांच्या पलीकडे अन्य कुठला कर्ताकारक आहे असं जेव्हा पाहत नाही, म्हणजेच आत्मा हाच गुणकारक म्हणजे त्याच्या पलीकडे आहे असं जो पाहतो, गुणेभ्यः परम वेत्ती सह मद्भावम अधिगच्छति. तो मला प्राप्त होतो. मी त्याला म्हणायचं आहे की यह गुणेभ्यः परिणाम कर्तारम अन्यम न पश्यती. म्हणजे ह्या पृथ्वीवर ज्या ज्या घटना घडतात त्या त्या घटनांसाठी गुणांच्या व्यतिरिक्त तो कोणाला करता समजत नाही. परमात्मा गुणेभ्यः उत्तमः इति च पश्यती सह मुक्तः भवति. म्हणजे परमेश्वर किंवा जीवात्मा ह्या गोष्टी करत नाही आहात, प्रकृती ह्या गोष्टी करते आहे. प्रकृतीचे त्रिगुण ह्या करते हे सर्व करता आहेत हे ज्याला समजतं तो त्याला मोक्ष प्राप्त होतो. गुणा नेतानतीत्य त्रिंदेही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैर्विमुक्तो मृत मश्नुते. संधी पाहूया. गुणान एतान अतीत्य वर्णमेलन आहे सगळीकडे. त्रिंदेही देह समुद्भवान जन्म मृत्यू जरा दुःखैः विसर्गस्य रेफः विमुक्तः विसर्गस्य उत्व गुणसंधी पूर्वरूप विमुक्तः अमृतम अश्नुते. By transcending these three gunas associated with body, one becomes free from the birth, death, old age, miseries, and he attains the immortality. म्हणजे या तीन गुणां या ज्या प्रकृतीच्या किंवा देहाच्या किंवा क्षेत्राच्या या ज्या तीन गुण आहेत ह्या तीन गुणांना जो पार करू शकतो किंवा या तीन गुणांच्या पुढे जो पाहू शकतो तो त्याला काय फळं मिळतात तर ही अटेंड्स और ही बिकम्स फ्री फ्रॉम म्हणजे जन्म मृत्यू जरा दुःख ह्याच्या तो पलीकडे जातो किंवा ही सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी काही विशेष महत्वाच्या राहत नाहीत. जन्म झाला का ठीक आहे, नाही झाला का ठीक आहे, मृत्यू आला का नाही आला का ठीक आहे, ओल्ड एज आला का नाही आलं का ठीक आहे, दुःख आलं का नाही आलं का ठीक आहे, तो सगळ्याच्या पलीकडे जातो. या सर्व अवस्थांमध्ये तो शांत समानाची समाधान अवस्था प्राप्त करू शकतो. अन्वय पाहूया आपण. देही देह समुद्भवान एतान त्रीन गुणान. देही म्हणजे देहाचा जो आत्मा आहे आपला जीवात्मा किंवा परमात्माचा अंश तो ह्या देह समुद्भवान म्हणजे ह्या शरीरातून उत्पन्न झालेल्या तीन गुणांना अतित्य या तीन गुणांना अतिक्रमण करून जातो. अतित्य अतई सतत गमने असा धातू आहे त्याच्यामध्ये लप प्रत्यय आहे. सो जन्म मृत्यू जरा दुःखेही विमुक्त अमृतम अश्नुते. असा मनुष्य जन्म मृत्यू जरा दुःख याच्यातून मुक्त होऊन अमृतत्वाला प्राप्त होतो. पुढे जाऊया आपण. बोलण्यासारखं खूप आहे परंतु आपण वेळेच्या अभावी आपण जस्ट ओके एक छोटासा हे घेऊया.
तर आता हे गुणातीताची म्हणजे गुणातीत त्या त्रिगुणांविषयी सांगितलं आणि त्याच्या पुढची एक गुणातीत अवस्था सांगितली. आणि त्याच्या बाबतीत काय होतं ते पण आता सांगितलं पाठच्या ह्याच्यामध्ये, की तो अमृतत्वाला प्राप्त होतो. मग अर्जुनाला प्रश्न पडतो, तैर्लिङ्गैः स्त्रीगुणान् नेतान् भवति प्रभो, किमाचारः कथं चैतान् स्त्रीन् गुणान् नतिवर्तते. संधी पाहूया. कैः लिंगैः, कैः मध्ये विसर्गस्य रेफः, लिंगैः हं? लिंगैः मध्ये विसर्गस्य सकारादेशः, त्रीन् गुणान् एतान् अतीतः, अतीतः मध्ये विसर्गस्य उत्वगुणसन्धि, अतीतः भवति प्रभो, किम् आचारः वर्णवेलन, कथं च एतान् च एतान् मध्ये वृद्धिसन्धि, एतान् त्रीन्, एतान् त्रीन् मध्ये नकारस्य सकारादेश सत्वसंधी आहे, त्रीन गुणान अतिवर्तते. म्हणजे तो काय म्हणतो आहे की व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दोज हू हॅव गॉन बियॉन्ड दिस थ्री गुणास, हे लॉर्ड, अँड हाऊ डू दे ही ऍक्ट, और हाऊ डू ही गो बियॉन्ड दिस बॉन्डेजेस ऑफ दिस थ्री गुणास. अर्जुनाला लगेच प्रश्न पडतात सगळे. तो काय म्हणतो आहे की हे प्रभो, कैः लिंगैः एतान त्रीन गुणान अतीतः भवति. जो मनुष्य या गुणांच्या पलीकडे जातो त्याचे कैः लिंगैः म्हणजे त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, का तो त्याला कसं ओळखावं, किंवा कशा प्रकारे तो या तीन गुणांच्या पलीकडे जातो. किम आचार म्हणजे त्याचा आचार काय आहे बरं, किंवा तो कसा वागतो, कसा बोलतो, कसा दिसतो. कथमच एतान तीन गुणांसह अतिवर्तते, तो या तीन गुणांच्या पलीकडे कसा बरं जाऊ शकतो, असा प्रश्न त्याला विचारतो. सो जस्ट अ मिनिट, 127 श्लोक आहेत, सॉरी 35 आहेत. ओके, सो एक श्लोक आपण घेऊया आणि आपण थांबूया. तर गुणातीत माणसाची कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द गुणातीत अवस्था हा पुढच्या 2 सूत्रांमध्ये तो सांगतो आहे. श्रीकृष्ण श्री भगवान वाच, प्रकाशम च प्रवृत्तीं च मोहमेव च पांडव, न द्वेष्टी संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति, उदासीनवत्वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते, गुणा वर्तन्ते इत्येवं योऽवतिष्ठति नेङ्गते. संधी पाहूया. प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहम एव च पांडव, न द्वेष्टी संप्रवृत्तानि न निवृत्तानि कांक्षति, उदासीनवत् असीनः, तकारस्य दकारः जश्त्वसंधि, असीनः शानच प्रत्यय आहे, असीनः गुणैः, असीनः मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधि, गुणैः यः मध्ये विसर्गस्य रेफः, यः न विचाल्यते, विसर्गस्य उत्व आणि गुणसंधि, न विचाल्यते, गुणाः विसर्गस्य लोपः, वर्तन्ते इत्येव, वर्तन्ते मध्ये एचा आधी अयादी संधी किंवा यांतावंत संधी आहे आणि नंतर यवलोप संधी आहे, त्यामुळे फक्त राहिला आहे आणि यचा लोप झाला आहे. इत्येव इति एव यडसंधी, यः अवतिष्ठति मध्ये विसर्गस्य उत्व गुणसंधी पूर्वरूप संधी, अवतिष्ठति नेङ्गते. ओके, सो तो काय म्हणतो आहे की हे पांडव, प्रकाशं च प्रवृत्तिं च मोहम एव च संप्रवृत्तानि न द्वेष्टी निवृत्तानि न कांक्षती. म्हणजे जो मनुष्य गुणातीत अवस्थेत जातो त्याची कॅरेक्टरिस्टिक सांगतो. ही डज नॉट हेट इल्युमिनेशन, इल्युमिनेशन म्हणजे प्रकाशम म्हणजे सत्व, प्रवृत्तीम म्हणजे अटॅचमेंट्स किंवा रजस गुण असं म्हणून, रस आणि मोहम म्हणजेच डिल्युजन्स किंवा तमस गुण याला तो अजिबात रिपेल करत नाही. तो तसा त्याला तो ही डू नॉट हेट ऑल दिस सत्व रजस अँड तमस. ओके, किंवा प्रकाश प्रवृत्ती मोह याला तो कुठल्याही प्रकारची वेन दे आर प्रेझेंट, जेव्हा सत्व रजस तमस हे जेव्हा प्रेझेंट असतात किंवा ते त्यामुळे न द्वेषी संप्रवृत्ताने, ते संप्रवृत्त झाले म्हणजे ते त्यांची वृद्धी झाली की त्यांचा तो द्वेष करत नाही. न कांक्षती निवृत्तानीच अँड नॉर लॉंग्स फॉर देम वेन दे डिसअपियर, म्हणजे त्यांची जेव्हा क्षय होतो त्यावेळेला त्याच्यासाठी तो वाट पण पाहत नाही, जेव्हा त्याला इच्छा पण होत नाही.
ही रिमेन्स अनकन्सर्न्ड अबाउट दिस. म्हणजे हा सत्वगुणाची वृद्धी होते का, ठीक आहे, नाही झाली का, ठीक आहे, रजस झाली, कुठली झाली, सो ही गोज बियॉन्ड दॅट. ते होत राहतात, ते खेळ चालू राहतात सत्व रजस तमसचे. त्याच्यामुळे तो अटॅच राहत नाही फारसा, तो त्याच्या पलीकडे जायचा प्रयत्न करतो. उदासीनवत असीनह. असीनह शानच प्रश्न आहे. तो कसा राहतो, तो उदासीनवत राहतो. अतुप प्रत्यय आहे. He is situated beyond the material reactions of mode of these three gunas or this nature. तो या सर्वांमध्ये उदासीनवत राहतो. गुणैः न विचाल्यते. He remains firm knowing that the modes alone or these three gunas alone are active and I am not active. असं तो म्हणतो. गुणाः एव वर्तन्ते इति ज्ञात्वा यः अवतिष्ठति न एंगते. सो ही लुक इक्वली टू प्लेजर अँड पेन. आणि म्हणजे त्रिगुणांचा हा जो खेळ चालू आहे, सत्व वाढलं, रजस वाढलं, समस वाढलं, त्याला काही फरक पडत नाही. जसं आता घरामध्ये 3 मुलं आहेत समजा, सत्व, रजस आणि तमस. सो असं आपण समजू द्या, घरामध्ये 3 मुलं आहेत. तर ती मुलं जेव्हा खेळत असतात, तेव्हा घरातले सिनियर मंडळी त्यांच्याकडे म्हणजे फार अगदीच काही गोंधळ झाला तर जाऊन तिथे बघतात. पण त्यांचं त्यांचं चाललं असतो आरडाओरडा, मजा मस्ती, तर त्यांच्यामध्ये जाऊन फारसं लक्ष घालतात का? नाही घालत. ओके. जेव्हा एखादा मुलगा जास्तच इतरांना डॉमिनेट करायला लागतो, तेव्हा ते जाऊन पाहतात. नाही तर अन्यथा त्यांच्यामध्ये जो एक मुलगा डॉमिनेट करतो, दुसरा मुलगा डॉमिनेट करतो, तिसरा मुलगा सत्वरज डॉमिनेट करतो, रजस डॉमिनेट करतो, तेव्हा फारसं तिकडे त्यांचं लक्ष नसतं. ते त्यांची जी त्या मुलांचा जो खेळ चालू असतो, तो सिनियर मंडळी एन्जॉय करत असतात किंवा पाहत असतात उदासीनवत. जी काही म्हणजे शांतपणे पाहत असतात घरातली मोठी मंडळी, जोपर्यंत तेथे डॅमेज क्रिएट होत नाही तोपर्यंत, किंवा काही धोका उत्पन्न होत नाही तोपर्यंत. म्हणजे जोपर्यंत हे असं नॅचरल अवस्थेमध्ये चालू आहे, तेव्हापर्यंत त्या लहान मुलांमध्ये जाऊन ते डिस्टर्ब करत नाहीत त्यांना, की त्यांच्यामध्ये जाऊन लुडबुड करत नाहीत. ते त्यांचे खेळ चालू असतात, ते फक्त एक द्रष्ट्याची भूमिका घेतात त्याच्यामध्ये. तर त्या पद्धतीने आपण अन्वय पाहूया. हे पांडव प्रकाशम च प्रवृत्तीम च मोहम च एवं च संप्रवृत्तानि. म्हणजे प्रकाश, प्रवृत्ती किंवा मोह म्हणजे सत्वरजस्तमस, हे जेव्हा वेन दे आर प्रेझेंट, जेव्हा चालू असतात, संप्रवृत्तानी न द्वेष्टी, म्हणजे जो त्यांचा द्वेष करत नाही, निवृत्तानी न कांक्षती, म्हणजे ते तिथे म्हणजे त्यांचा डॉमिनन्स नसेल तरी सुद्धा ते त्याची इच्छा पण करत नाहीत, जो करत नाही. यह उदासीनवत आसीनैहि आसीनः, जो उदासीनवत राहून गुणैही न विचाल्यते, त्या त्रिगुणांनी जो त्याचं विचलन होत नाही, अटॅच होत नाही. यह गुणाः वर्तन्ते इति एव अवतिष्ठन्ति. आता गुणाः एव वर्तन्ते मध्ये इथे एक अध्यरुत आहे. गुणाः गुणेषु एव वर्तन्ते, म्हणजे हे ते त्रिगुण आहेत, ते त्रिगुणांचे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत, इंद्रिय आणि इंद्रियांचे ऑब्जेक्ट्स असतात, तसे हे त्रिगुण आणि त्यांचे पण ऑब्जेक्ट्स असतात. ते त्यांच्यामध्ये खेळत असतात, म्हणजे मुलं आपली त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये खेळतात आहेत, हे असं जो पाहतो. इति एव अवतिष्ठन्ति न इंगते. हं? इंगते म्हणजे त्याचं न चरती किंवा त्याचं काही विचलन होत नाही, जो दृढ असतो, जो स्थिर असतो. स ओके. अशी त्याची लक्षणं इथे सांगितलेली आहेत ह्या 2 श्लोकांमध्ये. हं. आणि त्याच्या पुढचा श्लोक आपण नंतर घेऊ, की त्याच्यासाठी मग काय काय होतं किंवा त्याच्या बाबतीत काय काय होतं. तर समज समज दुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचन तुल्यप्रिया प्रियो धीरस्तुल्या संस्थिती मानापमानयोस्तुल्य स्तुल्यो मित्रारिपक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीतः स उच्यते. सो आपण ही डेफिनेशन पुढच्या वेळेला घेऊ. पूर्ण हा गुणातीतचा आहे, आपण पुढच्या वेळेला घेऊ. ओके. सो आतापर्यंत आपण ऑलमोस्ट 23व्या सूत्रापर्यंत आपण बघितलेलं आहे. स्टॉप शेअर करते. या सेशनमध्ये, आजच्या सेशनमध्ये आपण 16 ते 23 सूत्र पाहिली. जर तुम्हाला हा उपक्रम आवडत असेल तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. सो आपण पुढच्या सेशनमध्ये भेटू आणि पुढची सूत्र 14वा अध्याय कंप्लीट करू. तत्पर्यंत शुभम भवतु. धन्यवाद.